राज्य परिवहन यवतमाळ विभागाचे नियंत्रक अमोल गोंजारी यांनी आज बुलढाणा जिल्ह्यामधील जळगाव जामोद बस आगार आणि बस स्थानकाला भेट दिली। यावेळेला त्यांना बस स्थानकाला कंपाऊंड वॉल नसल्याची आणि नवीन सुलभ शौचालयाचे बांधकाम पूर्ण असूनही जुन्याच दुर्गंधीयुक्त शौचालयाचा वापर सुरू असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नवीन शौचालय त्वरित सुरू करण्याविषयी तसेच बस स्थानकाला वॉल कंपाऊंड बांधण्याविषयी गोंजारी यांनी जळगाव जामोद आगार प्रमुखांना सुचवलं असून तात्काळ याविषयी हालचाल करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबत आमच्या न्यूज अँकरच्या प्रतिनिधींनी या बस स्थानकाची पाहणी केली असता त्यांना आजूबाजूच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य देखील पाहायला मिळालंय। तर प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण बस स्थानक परिसर स्वच्छ असायला हवा अशी मागणी प्रवासी करत असल्याचं पाहायला मिळतंय। जामोद आगाराला भेट दिली आहे, कशाबद्दल? नमस्कार, मी अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन यवतमाळ विभाग। मी आणि माझे सहकारी श्री पलेरिया आणि श्री कोडापे यांच्या समवेत आम्ही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान आम्ही बुलढाणा विभागात आलेलो होतो। बुलढाणा विभागातील जळगाव जामोद आगारात आम्ही आज भेट दिली। आगाराची संपूर्ण पाहणी केली, आगारातील बसेस स्वच्छतेबद्दल माहिती घेतली, त्यांची तपासणी केली। त्यानंतर जळगाव जामोद बस स्थानकावरती पण आम्ही जे काही आमच्या सर्वेक्षणातील मुद्दे आहेत वेगवेगळे, त्या मुद्द्यांनुसार आम्ही बस स्थानकावरती स्वच्छतेबाबत आणि इतर गोष्टींबाबत तपासणी केली संपूर्ण। आपण तपासणीमध्ये आपल्याला काय आढळून आलं? तपासणीमध्ये आम्हाला प्रामुख्याने गोष्टी दिसल्या की जळगाव जामोद आगार खूप जळगाव जामोद बस स्थानक हे खूप चांगलं बिल्ड केलेलं आहे। परिसर सुद्धा चांगला डांबरीकरण आहे, रस्त्यामध्ये कुठे खड्डे नाहीत, परंतु बस स्थानकाला वॉल कंपाऊंड नाही आहे। तर ते वॉल कंपाऊंडबद्दल पण मी आगार व्यवस्थापकांशी चर्चा केली आणि आवश्यकता असेल तर त्या बुलढाणा विभाग नियंत्रकांशी पण आम्ही त्या बाबतीत चर्चा करू। जळगाव जामोद बस स्थानकावरील सुलभ शौचालय मात्र अत्यंत खराब अवस्थेत दिसलं। चालू आहे, पाणी आहे, परंतु सुलभ शौचालयामध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत आणि अत्यंत दुर्गंधी मला तिथं दिसली। मी त्या चालकाला पण बरंच त्या बाबतीत बोललो, त्या आगार व्यवस्थापकांनाही त्याबाबत कारवाई करण्यास सांगितली आहे। आणि मला असं समजलं त्या बाबतीत की बस स्थानकावरती नवीन सुलभ शौचालय येत्या काही दिवसातच सुरू होत आहे। आम्ही जे तपासणी केली ते जुनं शौचालय होतं। नवीन शौचालय आता काही दिवसातच सुरू होत आहे आणि ते चांगलं ठेवतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। साहेब, चिडीमारीच्या प्रकरणा भरपूर होत राहतात या बस स्टँडवर, तर या ठिकाणी पोलीस चौकी आहे का? पोलीस चौकी आम्हाला तिथं एक जागा आम्हाला दिलेली दिसली आणि पोलीस चौकी म्हणून तिथं बोर्ड सुद्धा आम्हाला दिसला तिथं। या बाबतीत मी आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून घेतो। ओके, धन्यवाद।